हे पहा आमच्या झाडाला किती किती आंबे लागले आहेत. आता सकाळची वेळ आहे. पक्ष्यांचा असा मस्त आवाज येतो आहे आणि हे पहा मस्त असे आंबे झाडाला खालपर्यंत लागले आहेत. हे पहा आणि इथे पक्ष्यांचा आडाओरडा चालू आहे मस्तपैकी. खूप जोरजोरात ओरडत आहेत. हे पहा कुठच्या झाडावर आहे ते पण दिसत नाही आहे. आणि असं मस्त आमची सिनरी आहे. गावची सकाळ झालेली आहे आणि सकाळीच आता हे पक्षी ओरडत आहेत. आणि आमच्या परसवात तर एवढा पातेरा पडला आहे की विचारून सोय नाही. आता ती साफसफाई करणार आहे. हे रातांब्याचं झाड आहे. हे पहा त्याला रातांबे धरलेले आहेत, पण आता ऊन पडल्यामुळे ते दिसत नाही आहेत. लाल लाल रंगाचे आहेत ते पहा मस्तपैकी. आणि हे बघा परसवात किती सगळी झाडं आहेत आणि कितीतरी आपली जी चिवारी म्हणतात ना बांबू, ते बांबूची झाडं आहेत. आणि इथे पक्षी आरडाओरडा करत आहेत. माझ्या कुकरच्या शिट्ट्या तुम्हाला ऐकायला येत असतील की नाही माहिती नाही, पण हे बघा आमच्या इथे किती छान अशी ग्रीनरी आहे मस्तपैकी. आणि छान असं गारगार वाटते इथे. अजिबात ऊन नाही आहे पहा. आणि इथे मी सकाळीच असं हा रस्ता झाडून घेतला आहे पूर्ण. हे पहा मस्तपैकी. कशी वाटली आमच्या गावची ग्रीनरी? मस्त वाटते ना, छान आहे बघा. पक्ष्यांचा छान असा आवाज येतो आहे. इथे खालती काय काय आंबे पडले आहेत की काय पडलं आहे माहिती नाही, तर तिकडे गेल्याशिवाय मला कळणार नाही. ही आहे आमची विहीर आणि आम्ही विहीर झाकून ठेवले का तर झाडाचे पालापाचोळा असतो ना त्याचं पाणी त्याची पानं आहेत ना त्या विहिरीच्या आत पडू नये म्हणून आम्ही ही आमची विहीर झाकून ठेवली आहे. ही 36 फूट खोल विहीर आहे. 36 फूट. आणि पूर्ण आतलं जे विहिरीचं बांधकाम आहे ना ते पूर्ण मातीचं आहे. आणि हा चौथरा फक्त दिसतोय ना तो फक्त आमचा ज्याला चिरे म्हणतात, चिरेबंदी असं त्याची ते आम्ही चिरेबंदी असं तो हे केलेला आहे, चौथरा केला आहे. आणि इथे सगळे आमच्या घरामध्ये मोटार लावलेले त्याचे पाईप आहेत आणि इथून आमच्या घरामध्ये पाणी पास होतं सगळीकडे. ताई गॅस बंद कर ना, गॅस बंद कर. हे पहा मस्त असं हिरवळ आणि छान असं थंड वाटतं. ही पहा चिवारीची झाडं, कितीतरी चिवारीची झाडं आहेत बांबूची. इथे गावी त्याला चिवे म्हणतात. आणि प्रत्येक झाडाला आमच्या इथे जे आमच्याकडे ह्याचं झाड नाही आहे, कलमी आंब्याचं झाड नाही आहे, पण चोपाईच्या आंब्याची झाडं म्हणजे रायवळ आंब्याची झाडं आहेत ना भरपूर आहे. आणि प्रत्येक झाडाला भरपूर असे आंबे धरलेले आहेत. असे मस्त असे घोसच्या घोस धरले आहेत आंब्याला. एवढ्या लांबून इथे सगळं पतेरा पडला आहे ना झाडाची पानं, ते आता संध्याकाळी मी आग घालून घेणार आहे. आणि तिथे पाहते काजूचं झाड आहे ना असं मोडून पडलं आहे, काजूचं झाड एक, ते पण आता उचलून मला टाकायचं आहे. आता हा इकडचं आमच्या गावची सगळी सिनरी आहे. पूर्ण आमच्याकडे हिरवळच हिरवळ आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला असं रखरखत ऊन दिसणार नाही. आता जवळजवळ 11:30 वाजले तरी पण आमच्या इथे अजिबात ऊन नाही आहे. मस्तपैकी असं शांत असं वाटतं. हे बघा चारी दिशेने अशी झाडंच झाडं आहे मस्तपैकी. आणि पूर्ण असं ग्रीनरी आहे पूर्ण. हे पहा सगळीकडे झाडं आहेत, पुढे मागे या चहू बाजूने. हे पहा. आणि हे आहे आमचं बसायचं ठिकाण. इथे आम्ही खुर्च्या घालून बसतो संध्याकाळच्या. हे आमचं तुळशी वृंदावन आहे. आणि तिथे जे खुर्च्यांमध्ये मी सुकत घातलं आहे ना ती एक गंमत सुकत घातली आहे, ती मी आता नंतर तुम्हाला दाखवते. पण आता हे आहे आमची मस्तपैकी असं हे बघा घर आहे आमचं छान. तिथे आमची पाण्याची टाकी आहे. हे घर आहे आमचं. आणि इथे मी काय घातलं आहे, आमची जे आंबे पडतात ना रायवळ आंबे, भरपूर आंबे पडतात. म्हणजे दिवसाला टोपला भरून आंबे पडलेले असतात, तर त्याची ही मी घातली आहेत साठं. आंबापोळी म्हणतात याला, पण आमच्या कोकणामध्ये याला साठं म्हणतात. हे पहा मस्तपैकी अशी कितीतरी साठं मी घातली आहेत. अशी आता रोज घालणार मी.
घरी असली की. बाहेर गेल्यानंतर नाही, पण घरी असली की मी रोज घालणार साठं अशी. ही पहा मस्तपैकी आता या उन्हामध्ये मी सुकत घातली आहेत. छान असं संध्याकाळपर्यंत ऊन असते इथे आणि उन्हामध्ये अशी ही वाळत घातली आहेत मी छानपैकी. हे पहा मस्त कशी वाटतायत, छान वाटतायत ना. हे पहा. आणि अजून भरपूर आमच्याकडे आंबे पडत आहेत. तर इथे पण इकडे झाडं आहेत ना, हे पहा. हा सगळा परिसर आमचा आहे, एवढा मोठाच्या मोठा. अजून मी दाखवला पण नाही आहे तुम्हाला, पण भरपूर भयंकर मोठा परिसर आहे. पुढे पण आहे बघा जागा, ग्रीन ग्रीन सगळं हिरवळ इथे. म्हणजे असं गावी आल्यानंतर लोक म्हणतात ना आमच्या गावी भरपूर गरम आहे, तर आमच्याकडे एवढा गरम नाही. बघा अख्ख्या झाडाला आंबे लागले आहेत आणि अख्खी झाडं म्हणजे असं छान हिरवळ वाटतं. हे बघा पूर्ण पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण. आणि कितीतरी आंबे आहेत ना असे खाली पडलेले आहेत आंब्यांचं. आता मी साफ करणार सगळं परसव. आमची बाई आल्यावर, बाई येऊन गेली आहे पण आता तिला बोलली दुपारी ये म्हणून. मग आम्ही दुपारी हे सगळं परसव साफ करून घेणार आहे. कारण चांगले आंबे पडलेले पण कळत नाही आणि मग ते पण कळत नाही पहिल्याचे आंबे पण. त्याच्यामुळे आता हे सगळं साफ करून घेणार मी. हे बघा पूर्ण असं तिथपर्यंत आहे. आणि त्या साईडला फणसाची झाडं आहेत ना, त्याला फणस पण लागलेत. तुम्हाला दिसत असतील की नाही माहिती नाही मला. हे बघा वरपर्यंत फणस लागलेत झाडाला. आणि असा पाठून पण रस्ता आहे याला जायला. असं पाठीमागे पण आमचं पूर्ण परसव आहे. हे तर आत्ता मी तुम्हाला अर्ध दाखवलं, ह्याच्यापेक्षा अजून पण पाठीमागे आणि पूर्ण असं हिरवंगार ग्रीनरी आहे मस्तपैकी. तर चला मी आता इथेच माझा व्हिडिओ संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या एकदा आमच्या कोकणात आमच्या गावी भेट द्यायला मस्तपैकी. बाय बाय.